नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. अंगणवाडी सेविकांवर अन्याय नको, उन्हाळ्यातही बालकांसाठी त्या खंबीरपणे सेवेत. राज्यात उष्णतेची तीव्र लाट असताना अंगणवाड्यांमधील बालकांची उपस्थिती कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र याचा अर्थ अंगणवाडी सेविका काम करत नाहीत असा होत नाही. उलट शासनाच्या नियमानुसार वर्षातून किमान 300 दिवस पोषण आहार देणे बंधनकारक असल्याने अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अंगणवाडी ही केवळ शिक्षकांची नव्हे तर बालकांच्या आरोग्याची आणि पोषणाची महत्वाची कडी आहे. लहान मुलांना पोषण आहार, आरोग्य तपासणी, प्राथमिक शिक्षण आणि सुरक्षित वातावरण देण्यासाठी सेविका व मदतनीस सातत्याने कार्यरत असतात. उन्हाळ्याच्या दिवसात मुलांची उपस्थिती कमी झाली तरी घराघरात जाऊन पालकांशी संपर्क साधणे, बालकांची माहिती ठेवणे आणि पोषण आहार नियमित देणे ही कामे सुरूच असतात. अनेक अंगणवाडी सेविका अत्यल्प मानधनावर काम करत असूनही त्यांच्यावर प्रशासनाचे विविध जबाबदाऱ्या टाकल्या जातात. निवडणुका, आयोग मोहीम, सर्वेक्षण, लसीकरण अशा अनेक कामात त्या सहभागी होतात. तरीही समाजात त्यांच्या कामांचे योग्य मूल्यमापन होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावली, स्वच्छता आणि सुरक्षित वातावरण राखण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या सर्व जबाबदाऱ्या अंगणवाडी सेविका निष्ठेने पार पाडत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडे केवळ कर्मचारी म्हणून नव्हे तर समाजाच्या भविष्यासाठी काम करणाऱ्या बाल संवर्धन सैनिकाप्रमाणे पाहण्याची गरज आहे. बालकांचे आरोग्य आणि पोषण टिकवून ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे योगदान मोठे असून त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे ही काळाची गरज आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.